नमस्कार. आवाज पुस्तकांचा मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे, जिथे पुस्तकांना आवाज मिळतो. जर तुम्हाला विचारांना स्पर्श करणारी पुस्तकं ऐकायला आवडत असतील, तर ही यात्रा तुमच्यासाठीच आहे. आज आपण ऐकणार आहोत एक असं पुस्तक जे आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आठवण करून देतं. प्रत्येक अंत हा नव्या प्रारंभाची सुरुवात असतो. या पुस्तकाचं नाव आहे अंत अस्ति प्रारंभ. द एंड इज द बिगिनिंग. भाग 6वा. नैराश्य एक वरदान. नैराश्य आणि अतिविचार प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला एक महत्त्वाचा आणि न टाळता येणारा असा कठीण काळ. स्वतःच्या कल्पनेतच अडचणींना मोठं करून त्यातच अडकत जाण्याला नैराश्य म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी हे करूच शकत नाही, तेही मी करू शकतो इथपर्यंतचा प्रवास म्हणजे नैराश्य. मुळात नैराश्य हे त्याच व्यक्तीच्या आयुष्यात येतं ज्यांच्याकडे काहीतरी करण्याची जिद्द असते. नैराश्य हे अपयशाने कधीच उत्पन्न होत नाही. नैराश्याची सुरुवात ही निर्णय अंमलात न आणण्यामुळे होते. पण नैराश्य ही टाळता न येणारी भावना आहे. परंतु या भावनेचा योग्य रीतीने वापर केला तर विश्वात आपल्याला कोणीही पराजित करू शकत नाही, हेच पूर्ण सत्य आहे. आजवर यशस्वी झालेला असा एकही व्यक्ती नाही ज्याला कधीच या नैराश्याचा सामना करावा लागला नाही. वाईट काळ, नैराश्य हे त्याच व्यक्तीच्या आयुष्यात येते ज्या व्यक्तींमध्ये ते पेलण्याची धमक असते. फक्त आपण त्या काळामध्ये काय उपाययोजना करतो याला फार महत्त्व आहे. नैराश्याची सुरुवात नेमकी होती कशी? आपण आपल्या उराशी बाळगलेल्या स्वप्नांसाठी लढायला सुरुवात करतो, सतत प्रयत्न करतो आणि एकामागे एक सतत अपयश येतं आणि या अपयशाला हाताळायला सुरुवात करतो. ते समाजातून टोमण्यांचा भडीमार सुरू होतो. आपल्या आजूबाजूच्या ज्या लोकांकडून आणि ज्या मित्रपरिवाराकडून आपल्याला साथीची अपेक्षा असते ते सुद्धा पळ काढतात. स्वतःच्या घरामध्ये सुद्धा टोमण्यांची सकाळ होते आणि इथूनच सुरुवात होते नैराश्याची, अतिविचाराची आणि डिप्रेशनची. पण हीच खरी वेळ आहे काहीतरी करून दाखवण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची. हे दिवस येणं सुद्धा फार महत्त्वाचं असतं, कारण याच दिवसांमध्ये आपल्याला जाणीव होते की ज्या लोकांसाठी आपण रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली, ज्या लोकांसाठी आपण जेवता ताटावरून उठलो, आज तेच लोक आपल्या वाईट काळात आपल्या सोबत नाहीत आणि इथूनच आपण लोकांसाठी कमी आणि स्वतःसाठी जगायला शिकतो. आपण इतिहासातील सर्व मोठ्या लोकांची उदाहरणे पडताळून बघितली तर त्यांच्या अनुभवातून हेच शिकायला मिळतं की त्यांनी या नैराश्याच्या काळाचा उपयोग हा ध्येयाच्या प्राप्तीसाठीच्या तयारीसाठी केला. दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजही एका नैराश्याच्या गर्तेत ओढले गेले. पण महाराजांनी त्या क्षणी स्वतःला सावरलं, कारण डिप्रेशनच्या फेजमध्ये असताना आपण ओव्हर थिंकिंग ऐवजी जर डीप थिंकिंगचा मार्ग अवलंबला तर आपल्याला पुढे जाण्याचा रस्ता आपोआपच तयार होत जातो. ह्या काळामध्ये आपण वाचन करण्यावर भर द्यायला हवा, कारण एक पुस्तक आपल्याला इतर अनुभवांपेक्षा खूप पुढे घेऊन जातं. पुस्तकं ही आपल्याला तो दृष्टिकोन देतात जो दृष्टिकोन आपण प्रयत्न करूनही मिळवू शकत नाही. त्यामुळे या काळामध्ये पुस्तकं हीच आपल्याला साथ देतात, यावर माझं ठाम मत आहे. नैराश्य आल्यानंतर माणूस असा विचार करतो की आपल्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही आणि हाच तो विचार असतो नवीन सुरुवात करण्याचा. कारण ज्याच्याकडे गमावण्यासाठी काहीच नसतं त्याच्याकडे मिळवण्यासाठी सगळं जग असतं. त्यामुळे आपण या नैराश्याच्या काळाचा वापर करायलाच हवा आणि तो करताना नकारात्मक गोष्टी करणं टाळायला हव्यात. सुन्झू या चीनी लेखकाचं द आर्ट ऑफ वॉर हे एक नावाजलेलं पुस्तक आहे, ज्यामध्ये त्याने नैराश्याच्या भावनेवर छान वर्णन केलं आहे. जेव्हा युद्ध नसतं तेव्हा आपण होणाऱ्या युद्धाची तयारी सुरू ठेवावी. तलवारींना धार लावून त्या तयारीत ठेवाव्या. ह्या तलवारी शस्त्र म्हणजे काय, तर ते म्हणजे तुमचे आचार, विचार आणि क्रिया. नैराश्यात आपण येणाऱ्या प्रसंगासाठी तयारी करणं गरजेचं आहे, कारण नैराश्यामध्ये आपल्या मानसिक क्षमतेची परीक्षा असते. या परीक्षेत आपल्याला आपण कुठल्याही प्रसंगाला सामोरं जाऊ शकतो याची शिकवण आपल्याला मिळते. या नैराश्यावर समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकामध्ये खूप सुंदररित्या लिहिले आहे. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. मनात वांचिरे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. नैराश्याला वरदान म्हणून स्वीकारणे
या दृष्टिकोनातून पाहता जीवनाच्या संघर्षाला सकारात्मकतेने स्वीकारण्याचे महत्त्व अधोरेखित होते. नैराश्य म्हणजेच निराशा, चिंता आणि दुःखाचा काळ आहे. परंतु या अवस्थेतून आपल्याला स्वतःबद्दल, आपल्या क्षमतांबद्दल आणि आपल्या आयुष्याच्या उद्दिष्टांबद्दल खूप काही शिकता येते. नैराश्याच्या काळात आपल्याला आपल्या आतल्या शक्तीची आणि सामर्थ्याची जाणीव होऊ शकते. या काळात घेतलेल्या निर्णयांनी आणि केलेल्या प्रयत्नांनीच आपल्याला खरे यश मिळवण्याची क्षमता मिळते. नैराश्याला वरदान म्हणून स्वीकारल्यास आपल्याला जीवनातील संधींची खरी ओळख होते. नैराश्यामुळे आपल्याला स्वतःच्या मर्यादांची आणि क्षमतांची जाणीव होते. या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला नवीन मार्ग शोधावे लागतात, नवीन विचार करावे लागतात आणि स्वतःला पुन्हा घडवावे लागते. यामुळे आपण अधिक प्रगल्भ होतो, आपली निर्णय क्षमता सुधारते आणि आपल्याला नवीन कौशल्ये अवगत होतात. अशा प्रकारे नैराश्याचे दिवस आपल्याला जीवनातील खऱ्या संघर्षांना तोंड देण्याची तयारी करतात. नैराश्याला वरदान म्हणून स्वीकारण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे या काळात आपल्याला आत्मचिंतनाची संधी मिळते. नैराश्याच्या काळात आपण आपल्या आयुष्याचा विचार करतो, आपल्या ध्येयांची पुनर्मूल्यांकन करतो आणि आपल्याला काय बदल करावे लागतील हे ठरवतो. हा काळ आपल्याला आत्मशोधाचा आणि आत्मविकासाचा मार्ग दाखवतो. यामुळे आपली मानसिकता अधिक मजबूत होते आणि आपल्याला जीवनातील खऱ्या यशाचा अर्थ समजतो. नैराश्याला वरदान म्हणून स्वीकारल्यास आपल्याला जीवनातील संघर्षांना तोंड देण्यासाठी आवश्यक असलेल्या धैर्याची, संयमाची शिकवण मिळते. नैराश्याच्या काळात आपण जे धैर्य आणि संयम दाखवतो तेच आपल्याला पुढे जाऊन यश मिळवण्यासाठी सहाय्यक ठरतात. या काळात आपण घेतलेले धडे आपल्या अनुभवांची शिदोरी बनतात आणि भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्याला सिद्ध करतात. अखेर नैराश्याला वरदान म्हणून स्वीकारल्यास आपल्याला जीवनातील प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करता येतो. या दृष्टिकोनामुळे आपण अधिक सकारात्मक, आत्मविश्वासी आणि यशस्वी होऊ शकतो. नैराश्याच्या काळातून बाहेर पडल्यावर आपल्याला आपले जीवन अधिक सुसंवादी, आनंदी आणि यशस्वी बनवता येते. नैराश्याचा उपयोग यशस्वी होण्यासाठी करण्याच्या संदर्भात महाभारतातील अर्जुनाच्या जीवनाची कथा आपल्याला प्रेरणा देऊ शकते. अर्जुन हा पांडवांपैकी एक अत्यंत पराक्रमी योद्धा होता, परंतु महाभारताच्या युद्धाच्या सुरुवातीला त्याला नैराश्याने ग्रासले होते. महाभारताच्या युद्धाच्या रणांगणावर उभा असताना अर्जुनाने आपल्या समोर उभ्या असलेल्या आपल्या नातेवाईकांना, मित्रांना आणि गुरूंना पाहिले आणि त्याला युद्धात लढण्याची इच्छा राहिली नाही. त्याच्या मनात नैराश्याने घर केले आणि तो भगवद्गीतेतील प्रसिद्ध श्लोकांमध्ये श्रीकृष्णाला म्हणतो की माझे हात थरथर कापत आहेत, माझे मन गोंधळले आहे आणि मी युद्ध करणार नाही. या नैराश्याच्या अवस्थेत अर्जुनाला योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता होती. श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी आणि मित्र त्याला मार्गदर्शन करण्यासाठी पुढे आले. त्यांनी अर्जुनाला भगवद्गीतेचे उपदेश दिले, ज्यामध्ये त्यांनी त्याला कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोगाचे महत्त्व सांगितले. श्रीकृष्णाने अर्जुनाला आपल्या कर्तव्याचा आणि धर्माचा मार्ग दाखवला, ज्यामुळे अर्जुनाचे नैराश्य दूर झाले आणि त्याला आपल्या ध्येयाची जाणीव झाली. श्रीकृष्णाच्या उपदेशांमुळे अर्जुनाने आपल्या नैराश्याचे रूपांतर आपल्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी आवश्यक प्रेरणेत केले. त्याने आपल्या मनातील शंका, निराशा आणि भीती यांना दूर सारून युद्ध करण्याचा निर्णय घेतला. अर्जुनाच्या या मानसिक परिवर्तनामुळे तो महाभारताच्या युद्धात यशस्वी झाला आणि धर्माची पुनःस्थापना करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अर्जुनाच्या या कथेतून आपल्याला शिकवण मिळते की नैराश्याच्या काळात योग्य मार्गदर्शन आणि आत्मचिंतनाच्या सहाय्याने आपण आपल्या ध्येयांचा पुनरावलोकन करू शकतो आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रेरणेत बदल करू शकतो. नैराश्याचा उपयोग यशस्वी होण्यासाठी कसा करावा हे अर्जुनाने आपल्या जीवनातून दाखवून दिले आहे. अशा प्रकारे आपल्या जीवनात आलेल्या नैराश्याला वरदान म्हणून स्वीकारून त्याचा उपयोग आपल्याला यशस्वी होण्यासाठी करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे महान योद्धा आणि संस्थापक हे आपल्याला नैराश्यावर विजय मिळवण्याच्या संदर्भात एक उत्कृष्ट उदाहरण देतात. त्यांच्या जीवनातील विविध टप्प्यांवर, विशेषतः प्रारंभिक काळात, त्यांनी ताणतणाव आणि नैराश्याला सामना दिला
आणि त्यावर विजय मिळवला. शिवाजी महाराजांच्या दृष्टीने नैराश्यावर विजय मिळवण्याचे मार्ग अनेक अंगांनी स्पष्ट आहेत. प्रारंभिक काळात शिवाजी महाराजांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एका युवकाच्या रूपात त्यांनी आपल्या किल्ल्यांचे संरक्षण केले, शत्रूंच्या आक्रमकांना तोंड देणे आणि स्वराज्याची कल्पना साकार करणे हे महत्वाचे कार्य पार केले. त्यांच्या सामर्थ्य आणि साहसाचे हेच दर्शन नैराश्याच्या परिस्थितीतून बाहेर पडण्याची प्रेरणा देत आहे. त्यांनी नेहमीच धैर्य, आत्मविश्वास आणि दृढ निश्चयाचे प्रदर्शन केले, ज्यामुळे त्यांना नैराश्यावर विजय मिळवता आला. शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनात प्रत्येक नैराश्याच्या परिस्थितीला एक संधी म्हणून पाहिले. त्यांच्या या दृष्टिकोनातून नैराश्याच्या काळात अनेक वेळा एक प्रकारे परिश्रम, प्रेरणा आणि कृतीची आवश्यकता असते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील पहिल्या संघर्षातून त्यांच्यावर चाललेल्या परकीय आक्रमकांनी आणि अंतर्गत राजकीय संकटांनी प्रेरणा घेतली आणि या संकटांना आपल्या विजयाच्या आधारस्तंभामध्ये परिवर्तित केले. त्यांनी आपल्या चांगल्या सल्लागार आणि विश्वासू सहकाऱ्यांची निवड केली. त्यांच्या मदतीने आपली संकटे पार केली. शिवाजी महाराजांच्या दृष्टीने नैराश्यावर विजय मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य प्राप्त करणे आहे. त्यांनी आपल्या सैन्याची मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे धैर्य वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांच्या प्रेरणादायक नेतृत्वाने आणि योग्य निर्णयांनी नैराश्याचे संकटे कमी झाली आणि यशाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. त्यांच्या स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी व्यापक योजना तयार केल्या आणि त्यांच्या योजनांना कार्यान्वित करण्यासाठी कठोर परिश्रम केले. नैराश्याच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी लक्ष्य निश्चित केले, कार्यवाहीची योजना तयार केली आणि अडचणींच्या पार्श्वभूमीवर सातत्याने कार्यरत राहिले. या प्रकारे त्यांनी नैराश्यावर विजय मिळवण्यासाठी ठोस योजना आणि परिश्रमाचे महत्त्व दर्शवले. शिवाजी महाराजांनी इतर लोकांसाठी एक आदर्श स्थापित केला आहे की नैराश्याच्या स्थितीचा स्वीकार आणि त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असलेल्या धैर्याचा आणि तपश्चर्येचा विकास करणे हे महत्त्वाचे आहे. त्यांच्या जीवनातील अनुभवांनी स्पष्ट केले की नैराश्य आणि अडचणींचा सामना करण्यासाठी आपल्याला आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवावा लागतो, योग्य मार्गदर्शन मिळवावे लागते आणि दृढ निश्चयाने कार्यवाही करावी लागते. अखेर शिवाजी महाराजांच्या दृष्टीने नैराश्यावर विजय मिळवण्यासाठी आपण आपल्या ध्येयाची पूर्तता, योजनांची अंमलबजावणी आणि संघर्षाच्या काळात आपल्या सामर्थ्याचा वापर करणे हे महत्त्वाचे आहे. त्यांच्या जीवनातील अनुभव आपल्याला शिकवतात की प्रत्येक अडचणींच्या परिस्थितीला संधी म्हणून पाहणे, धैर्य राखणे आणि कठोर परिश्रम करणे हे नैराश्यावर विजय मिळवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. जर या आवाजाने तुम्हाला काही जाणवून दिलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंटमध्ये नक्की लिहा, हे शब्द मला कुठेतरी भिडले.